पालघर जिल्ह्यात उद्या लोकशक्ती रस्त्यावर उतरणार आहे. जल जंगल जमिनीच्या ज्वलंत प्रश्नांवरून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीकडून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य लॉंग मार्च आयोजित करण्यात आले. हे लॉंग मार्च चारोटीवरून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या लॉंग मार्चमध्ये शेतकरी, आदिवासी, कामगार, महिला आणि युवक हजारोंच्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती दिली. अन्न, धान्य, पाणी, रोजगार, घरकुल, जमीन हक्क तसेच जिल्ह्यातील भ्रष्टाचार, बेकायदेशीर उत्खनन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात हा मोर्चा काढण्यात येतोय. या आंदोलनाला पाठिंबा देताना आमदार विनोद निकोले यांनी सरकारवर थेट हल्लाबोल केलाय. भारत देश अदानी अंबानी या भांडवलदारांचा नसून तो तुमचा आणि आपला आहे आणि हा देश वाचवायचा असेल तर आपल्याला रस्त्यावरची लढाई लढावीच लागेल, असं स्पष्ट विधान त्यांनी केलंय. 4 दिवसांची शिदोरी सोबत आणण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आलं असून हा लढा केवळ पक्षाचा नाही तर सामान्य माणसाच्या हक्कांचा असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येतोय. उद्या पालघरच्या रस्त्यांवर लोकांचा आवाज किती बुलंद होतोय आणि प्रशासन याची दखल घेतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.